दूसरा मुकाबला। माहिती आहे रे मका तुम्ही एकाच टीमचे दोघं दुसऱ्या टीमचं खैर होलं तर हॅलो विकी त्यांचं बोललो ना VBR चं बोललो केबीआर एक्स्ट्रा प्लेयर सामना चालू होता होताला तुमका मंजूर झाला ना मग तुमच्या खात्यावर जमा होताला महिनो दीड महिनो लागतो ह्या गोष्टी ताबडतोब होणार नाही गव्हर्नमेंटचे पैसे ते होताला लेट होताला थोडा। हॅलो, व्यासपीठावर माजी सभापती सन्माननीय मडगावकर साहेब यांचं आगमन होतंय। त्यांचं या ठिकाणी आम्ही हार्दिक स्वागत करतोय। त्यांच्या समोर असलेल्या सहकार्यांनाही या ठिकाणी विनंती करतोय व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। सन्माननीय पंढरीनाथ राऊळ एक ज्येष्ठ कार्यकर्ते सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय पंढरीनाथ राऊळ यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत। हेलो, तो महालक्ष्मी 11 देवबाग और VBR सावंतवाड़ी के बीच में मुकाबला चालू होने जा रहा है। आज के दिन का दूसरा मुकाबला। दोनों भी टीमों में बेहतर खिलाड़ी होने की वजह से एक नफातुला मुकाबला देखने का अवसर प्राप्त हो सकता है। पहले बल्लेबाजी करने का फैसला किया है VBR सावंतवाड़ी टीम ने और क्षेत्ररक्षण करने के लिए आमंत्रित किया है महालक्ष्मी 11 देवबाग टीम को। ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर स्ट्राइक के ऊपर चंद्रा जादव और नॉन स्ट्राइकर के ऊपर वासुदेव और महालक्ष्मी 11 देवबाग टीम का प्रतिनिधित्व करते हुए पहले ओवर की पहली गेंद लेकर पायस एल्मेडा। चंद्रा जादव सिंधुदुर्ग स्तर के एक बेहतर टेनिस क्रिकेट जगत के बेहतर बल्लेबाजों में से एक जाने जाते हैं, पहचाने जाते हैं। पहले ओवर की पहली गेंद लेकर ऑस्ट्रेलिया के ऊपर गेंद थी, बल्ले के बीचों बीच लेकर खेला, खेलते ही एक रन भागकर पूरा किया। एक रन की सहयोग से चंद्रा ने अपना खाता खोला, अपने टीम का खाता खोला है बिना कोई विकेट खोते हुए। चंद्रा का सहयोग देने के लिए दूसरे ओपन बल्लेबाज की हैसियत से वासुदेव मैदान के ऊपर मौजूद, पहली मर्तबा खेलने के लिए तैयार हो रहे स्ट्राइक के ऊपर, जिनको मुकाबला करना है पायस अल्मेडा की गेंद का। पायस अल्मेडा होनहार खिलाड़ी है लेकिन हौसला बुलंद है। दोनों भी तरफ गेंद स्विंग करने के लिए जाने जाते हैं, पहचाने जाते हैं, माहिर माने जाते हैं, लेकिन जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की गेंदबाजी होनी चाहिए। बढ़िया गेंद थी, अपने फॉलो थ्रू में बेहतरीन क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया, रन होने की गुंजाइश नहीं। वासुदेव भी बेहतर बल्लेबाजों में से एक है। टेनिस क्रिकेट जगत में उन्होंने काबिल तारीफ क्रिकेट खेली है और दर्शकों के दिलों में जगह बनवाई है। थोड़ी वक्त तक मैदान के ऊपर विकेट साबुत रखकर खेल पाते तो लंबी पारी खेलने की काबिलियत उनके बल्ले में है। पॉइंट की दिशा के ऊपर खेला, क्षेत्ररक्षक जाकर बैकअप करना चाहते तब तक एक रन की पूंजी, कुल मिलाकर 2 रन बिना कोई विकेट खोते हुए। महालक्ष्मी 11 देवबाग टीम के बारे में कहा जाए तो कई ऐसी टीमें देवबाग स्तर के ऊपर देखने का अवसर प्राप्त हुआ। उनमें से जुलजाल दांडी, न्यू शांताक्रूज देवबाग, महापुरुष देवबाग, प्रगति देवबाग, अपने जमाने के काबिल तारीफ क्रिकेटर उन टीमों की ओर से खेलते हुए देखने का अवसर प्राप्त हुआ था। उस वक्त गेंद सीधी बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग और शरीर का संतुलन और निगाहें भी चौकन्नी। 4 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 6 रन बिना कोई विकेट खोते हुए। पॉइंट और कवर के बीच में फासला था, उसी दरमियान बेहतरीन फुटवर्क दिखवाते हुए, प्लेसमेंट दिखवाते हुए, टाइमिंग दिखवाते हुए सीधी गेंद बाउंड्री के बाहर भेज दी 4 रन के लिए। व्यवस्थित खेलना चाहते थे स्क्वायर लेग अंपायर के ऊपर से, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। आखिरकार 1 रन के ऊपर संतुष्ट होना पड़ा। 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 7 रन बिना कोई विकेट खोते हुए। वासुदेव फिर एक मुतबा खेलने के लिए तैयार, स्ट्राइक के ऊपर लंबी पारी खेलने का इरादा है। रफ्तार के साथ चले पायस अल्मेडा, कितना बढ़िया फुटवर्क दिखवाया था, स्क्वायर लेग अंपायर के बगल से खेला है, गेंद सीमा रेखा के करीब बैकअप होती तब तक 2 रन की पूंजी।
2 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 9 रन बिना कोई विकेट खोते हुए। चंद्रा जाधव जिन्होंने एक बाउंड्री मुकम्मल की थी, लेफ्ट हैंडर बल्लेबाज होने की वजह से डीप मिड विकेट की तरफ उन्होंने खेला था और जहां पर फासला था उसी फासले के दौरान बेहतरीन फुटवर्क दिखवाई थी, बेहतरीन टाइमिंग दिखवाई थी और यही वजह थी बैकअप करने का प्रयास किया था, लेकिन क्षेत्ररक्षक के पहुंच के बाहर चली गई गेंद। आखिरकार सीमा रेखा के बाहर 4 रन के सहयोग से रनों को आगे बढ़वाने के लिए काफी मदद मिली उस बाउंड्री के कारण। कुल मिलाकर पहले ओवर का खेल पूरा हो चुका है। पहले ओवर का खेल पूरा होने के बाद 9 रन बिना कोई विकेट खोते हुए दूसरे ओवर की शुरुआत होने जा रही है। दूसरे ओवर की पहली गेंद डालने के लिए टीम की ओर से दूसरी ओवर अपने कोटे में की पहली ओवर, गेंदबाज का नाम है बॉलर कौन? सचिन बॉलर कौन? आहे रे, पण त्यांना पण नाव नाही माहिती. नए गेंदबाज का नाम है निखिल परकर। निखिल परकर कमेंट्री कक्ष की ओर से नए ओवर की शुरुआत करेंगे निखिल परकर। रसूब खेलना चाहते थे, स्क्वायर लेग अंपायर के बगल में खेलना पसंद किया था, लेकिन अपने फॉलो थ्रू में जाकर बैकअप किया, रन होने की गुंजाइश नहीं। चंद्रा जाधव सीधे बल्ले से खेल पाते हैं तो लंबी पारी खेलने की काबिलियत उनके बल्ले में है, क्योंकि सिंधुदुर्ग स्तर के बाहर भी कई बार बेहतरीन आक्रामक तरीका आजमाते हुए लंबी पारियां उन्होंने खेली है। आज वक्त आया है जिस नाम से उनको जाना जाता है उस ढांचे की बल्लेबाजी इस मैदान के ऊपर साबित हो सके, और उसी तरीके की बल्लेबाजी साबित हो पाती है तो गेंदबाजों के ऊपर एक दिक्कत खड़ी कर सकते हैं चंद्रा जाधव। हर गेंद के ऊपर रिवर्स स्वीप हो नहीं सकता, उसी अंदाज में वही बात मायने रखते हुए अभिजीत पारी को आगे बढ़वाना होगा चंद्रा जाधव को। उसी अंदाज में बल्लेबाजी का दायित्व निभा पाते हुए फाइन लेग की तरफ खेला, शॉर्ट फाइन लेग के ऊपर बैकअप किया जाता, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से 10 रन का फासला पूरा किया है बिना कोई विकेट खोते हुए। वीबीआर सावंतवाड़ी टीम का प्रतिनिधित्व करते हुए दोनों भी बल्लेबाज इतने बढ़िया बल्लेबाजी का दायित्व निभा पा रहे, सही अंबर करार रखकर। और वासुदेव के बारे में कहा जाए तो कई प्रतियोगिता में उन्होंने नफीतुली पारियां खेलकर दर्शकों के दिलों में जगह बनवाई है। आज ओपन बल्लेबाज की जिम्मेदारी लेकर सहयोग देने के लिए चंद्रा जाधव का मैदान के ऊपर मौजूद है, फिर एक मरतबा खेलने के लिए तैयार स्ट्राइक के ऊपर, जिन्हें मुकाबला करना है निखिल परकर का। ऑफ के बाहर जाने वाली गेंद को थर्डमैन की दिशा के ऊपर खेला, क्षेत्ररक्षक मौजूद है, मिस फील्ड कर बैठे, उंगलियों को छूते गेंद सीधी बाउंड्री के बाहर चली गई 4 रन के लिए, और 4 रन की सहयोग से 14 रन बिना कोई विकेट खोते हुए। मुझे मस्का लगाकर बातें कहने की आदत नहीं है, कई सालों से चाहे लेदर क्रिकेट हो, टेनिस क्रिकेट हो, काफी करीब से खिलाड़ियों को देखा है और जिनके बारे में देखने के बाद पेशकश करने का मेरा प्रयास रहता है, क्योंकि उसी बातों से खिलाड़ी प्रेरित हो जाते हैं और बाद में बेहतरीन से बेहतरीन क्रिकेट उभर के बाहर निकलता है। सचिन सावंत यहां पर स्कोरिंग की काउंटिंग किया कर रहे हैं, उम्र से काफी छोटे हैं लेकिन हौसला बुलंद है, निगाहें चौकन्नी है और यही वजह है बिना दिक्कत स्कोरिंग की जिम्मेदारी निभा पाते हुए कमेंट्री कक्ष के भीतर। ऑफ के बाहर जाने वाली गेंद को कारपेट के सारे खेला, शॉर्ट कवर के ऊपर बैकअप किया जाता, 1 रन की पूंजी। लेदर क्रिकेट में ऐसी शॉट देखने का अवसर प्राप्त होता है, ऐसी गेंद चली जाती है तो गेंद हमेशा बैकअप करना मुश्किल बात साबित होती है, लेकिन कितना बढ़िया क्षेत्ररक्षण शॉर्ट कवर की जगह के ऊपर, क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी, क्षेत्ररक्षक की तारीफ करनी होगी, इतना बढ़िया काबिल तारीफ क्षेत्ररक्षण का दायित्व निभाया। उठाकर मारने का प्रयास किया, कॉट होने का संभव, वहां पर कॉट में तब्दीली कर पाते तो चंद्रा जाधव जैसी बड़ी मछली जाले में फंस जाती, लेकिन कॉट में तब्दीली कर नहीं सके। नतीजा आपके सामने है, जहां पर रन नहीं थे वहां पर 2 रन भागकर पूरे किए, 2 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 17 रन बिना कोई विकेट खोते हुए। काफी करारी धूप है, सूरज माथों के ऊपर है, हवा का झोंका मैदान के ऊपर से निकलता हुआ, 2 बेहतर टीमों के बीच में बेहतरीन क्रिकेट चलती हुई। ऑस्ट्रेलिया के बाहर जाने वाली गेंद को पॉइंट की दिशा के ऊपर खेला, 1 रन भागकर पूरा किया, 1 रन की सहयोग से 18 रन बिना कोई विकेट खोते हुए। कुल मिलाकर 2 ओवर का खेल पूरा हो चुका है
महालक्ष्मी 11 देवबाग टीम की जिक्र की जाए तो देवबाग स्तर में कई ऐसी टीमें मैंने देखी है, बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन बल्लेबाजी, खास करके बेहतरीन क्षेत्रयु किया करती थी अपने जमाने में। और उन टीमों का जिक्र किया जाए तो झुलझाल दांडी का नाम जुबा के ऊपर आता है। झुलझाल दांडी के कई खिलाड़ी बाद में वीएमसी मालवण का प्रतिनिधित्व करते हुए देखने का अवसर भी प्राप्त हुआ। उसके बाद न्यू शांताक्रूज देवबाग बेहतर टीम थी डोमिनिक की, क्योंकि कप्तानी निभा पाते थे उस वक्त डोमिनिक डिसोजा। और उनके बाद महापुरुष देवबाग सीताराम राहुल, गणेश कुबल जैसे मजे हुए खिलाड़ी उस टीम का प्रतिनिधित्व किया करते थे। उनको पराभूत करना मुश्किल बात साबित हुआ करती थी उस वक्त। जब वो खेलने के लिए टीम मैदान के ऊपर मौजूदगी दिखवाती थी तो लगता था लॉयड की टीम मैदान के भीतर उतरी है क्रिकेट खेलने के लिए। इतनी काबिले तारीफ क्रिकेट महापुरुष देवबाग ने उस वक्त खेली थी सिंधुदुर्ग स्तर में। उसके बाद प्रगति देवबाग का जिक्र किया जाता है, बेहतरीन से बेहतरीन खिलाड़ी उस टीम का प्रतिनिधित्व किया करते थे। पॉइंट की दिशा के ऊपर खेला था, बैकअप करना चाहते थे। 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से 19 रन। जिन्होंने उन टीमों का खेल देखा है वो दर्शक कभी नहीं भूल पाएंगे। इतनी काबिल तारीफ क्रिकेट उस वक्त उन्होंने खेली थी। वक्त गुजर गया लेकिन यादें शेष है, क्योंकि उस वक्त से कमेंटेटर के हैसियत से मैं उभर के बाहर निकल चुका हूं। पायस अल्मेडा फिर एक मुतबा गेंदबाजी की धुरा संभालेंगे। कमेंट्री कक्ष की ओर से चले रफ्तार के साथ ऑफ स्ट्रिक के बाहर जाने वाली गेंद को सफल होकर खेलना चाहते थे, काफी देर तक हवा में यहां वहां भटक गई गेंद। फाइनल की तरफ बैकअप किया जाता, तब तक 1 रन की पूंजी, 1 रन की सहयोग से 20 रन का फासला पूरा किया है बिना कोई विकेट खोते हुए। पहले 2 ओवर का खेल पूरा होने के बाद तीसरी ओवर प्रगति पथ के ऊपर पहली ओवर डाली थी पायस अल्मेडा ने, दूसरी ओवर डाली थी निखिल परकर ने। फिर एक मुतबा तीसरी ओवर डालने के लिए गेंद सुपुर्द की गई है पायस अल्मेडा के पास। पायस फिर एक मुतबा चले रफ्तार के साथ स्टंप के बगल से रिवर्सिप खेलना चाहते थे। स्क्वायर लेग दिशा के ऊपर खेला है, क्षेत्ररक्षक मौजूद है, मिड विकेट से आकर बैकअप करना चाहते, तब तक मिस फील्डिंग और उंगलियों को छूते गेंद फिसल कर गिरे और यही वजह थी, उंगलियों को छूते गेंद निकल गई बाउंड्री के बाहर। 4 रन के लिए 4 रन की सहयोग से 24 रन बिना कोई विकेट खोते हुए। काफी लंबी साझेदारी सावंतवाड़ी जिमखाना मैदान के ऊपर दूसरे दिन के दूसरे मुकाबले के दौरान साबित होते हुए। जब ओपन बल्लेबाजों का बल्ला चलता है तो हमेशा याद आती है प्रमोद गांवकर और नरेश जोशी की। एक जमाने के काबिल तारीफ ओपन बल्लेबाज हुआ करते थे, वीएमसी मालवण टीम का प्रतिनिधित्व करते हुए काबिल तारीफ ओपन बल्लेबाजी उस वक्त उन्होंने कई बार करवा के दी थी। 1 रन का इजाफा, 1 रन की सहयोग से रनों में तब्दीली, स्कोर हो चुका है यहां पर 25 रन बिना कोई विकेट खोते हुए। कितना बढ़िया क्रिकेट के लिए माहौल, सावंतवाड़ी जिमखाना का मैदान सजाया हुआ और इतने बढ़िया माहौल के दौरान बेहतरीन क्रिकेट उभर के बाहर निकल रही है। उठाकर मारने का प्रयास किया, उछाल लेती हुई गेंद मिड विकेट के ऊपर से खेलना पसंद किया था, लेकिन गेंद और बल्ले का संपर्क नहीं हो सका। भाग्यशाली रहे, नहीं तो बल्ले का कोना लेकर विकेट कीपर के दस्तानों पर समा जाती और कॉटआउट के रूप में बल्लेबाज को खेमे में लौटना पड़ता। लेकिन किस्मत बल्लेबाज के पक्ष में। पास किया गेंद, उठाकर मारने का प्रयास किया और यहां पर देखो आसमान को छूते न छूते गेंद बाउंड्री के बाहर चलती हुई 6 रन के लिए। कितना बढ़िया फुटवर्क, कितना बढ़िया टाइमिंग, खास करके शरीर का संतुलन और निगाहें भी चौकन्नी और खास करके दिलेरी दिखवाकर ऐसी शॉट खेली जाती है। बल्लेबाज के बारे में कहा जाए तो दिलेरी भी देखने का मौका मिल रहा है मैदान के भीतर। दोनों भी बल्लेबाजों के बारे में कहा जाए तो कुल मिलाकर तीसरे ओवर का खेल पूरा हो चुका है। तीसरे ओवर का खेल पूरा होने के बाद बिना कोई विकेट खोते हुए वीबीआर सावंतवाड़ी टीम ने महालक्ष्मी 11 देवबाग टीम के सामने पहले बल्लेबाजी करते हुए स्कोर खड़ा किया है 31। अतिरिक्त खिलाड़ी पानी की बोतल लेकर मैदान के ऊपर। पहले 3 ओवर का खेल पूरा हो चुका है, तो पहले 3 ओवर का विहरण में राजा सामन आपके सामने हिंदी के परिभाषा में पेशकश करते हुए चला रहा था। तो आगे के 3 ओवर का विहरण पेशकश करने के लिए माइक्रोफोन सुपुर्द करता हूं मराठी के वेंगुर्ला के कमेंटेटर, होनार कमेंटेटर, बेहतरीन फनकारी करने वाले योगेश परब, जिनके पास मैं धुरा सुपुर्द करता हूं और तमाम दर्शकों के साथ साथ मेरे प्यारे खिलाड़ियों की रजा लेता हूं। धन्यवाद।
हॅलो, धन्यवाद राजा सामंत. पहिल्या 3 षटकांचा निम्म्या षटकांचा झाला खेळ समाप्त आणि 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर सुंदर खेळाचं प्रदर्शन करत सलामीची बिनीची जोडी जो सन्मानजनक प्रथमतः पाया रोवायचा होता आपल्या संघासाठी, तो VBR सावंतवाडी संघाची सलामीची बिनीची जोडी एका बाजूने एका चौकाराच्या जोरावर चंद्राज यादव, तर दुसऱ्या बाजूने एक उभरता खेळाडू ज्यानं हल्लीच्या सीझन मध्ये उत्कृष्ट फलंदाजाचे किताब आपल्या नावावर कोरलेत, तो वासुदेव कवडे नॉन स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं गोलंदाजी मार्कवर स्क्रीनवर सज्ज होतोय गोलंदाज नाव काय प्रितेश सज्ज होतोय. उर्वरित अजून 3 षटकांचा एक खेळ बाकी आणि उर्वरितच्या 3 षटकांमध्ये मोठी फलंदाजी करावी लागेल ती मात्र VBR सावंतवाडी संघाला. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू, रिअर्स स्लिपचा फटका मारण्याचा चंद्रा जाधवचा इरादा. अखेरच्या क्षणी हा प्रयत्न राहतोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेअखेरीस 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक स्थिरावला गेला. 31 धावा या धावफलकावर. वेगवान पद्धतीचा गोलंदाज आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं मितेश सज्ज होतोय. वारंवार रिव्हर्स स्लिपचा फटका मारण्याचा प्रयत्न चंद्रा जाधवचा असफल राहतोय. ज्यावेळी हे बॅटला चेंडू लागतात त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन जात आहेत आणि ज्यावेळी बॅटला स्पर्श होत नाही चेंडू त्यावेळी आत्मघातकी फटके संबोधले जात आहेत. त्या आत्मघातकी फटक्यांचं विवरण मैदानामध्ये चंद्रा जाधव करतोय. मोठ्या फटक्यांपासून दूर ठेवतोय तो प्रतिस्पर्धी संघाचा गोलंदाज आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतोय, तो मितेश. पहिल्या 3 षटकांचा विचार केला महागडी गोलंदाजी, त्यानंतर संघाच्या संघनायकांनी जी जबाबदारी ठेवली आपल्या खांद्यावर ती आपण पूर्ण करणाऱ्या महत्वाच्या इराद्यानं वेगवान गोलंदाज सज्ज होतोय तो मितेश आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं. शॉर्ट प्रकारचा चेंडू, मोठा फटका टोलवा इरादा, स्टंपांवरून एस्ट्यांवरून चेंडू या ठिकाणी जातोय. लागोपाठचे 3 चेंडू जात आहेत निर्धाव. वेगवान पद्धतीची गोलंदाजी पाहिजे होती ती पहिल्या 3 षटकांमध्ये, त्यानंतर कुठेतरी चूक करतोय तो म्हणजे फलंदाज या मैदानावर तो चंद्रा जाधव. एक विस्फोटक फलंदाज सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावर या खेळाडूंचं आदरानं कॉमेंट्री बॉक्स मधून नाव घेतले जात आहेत. 3 चेंडू निर्धाव साधत आहेत. 4थ्या षटकातील निम्म्या चेंडूंचा 3 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला. 31 धावा या धावफलकावर. मोठे फटके टोलवण्याचा प्रयत्न होता. प्रथमतः चंद्रा जाधव ऑफस्टिकला शफल होतोय. ज्यावेळी चंद्रा जाधव ऑफस्टिकला शफल झाला त्यावेळी व्हाईटची लाईन वाढली गेली. पंचांची करडी नजर तुझ्यावर राहिल्यामुळे 4थ्या चेंडू मात्र या ठिकाणी स्पर्धेच्या माध्यमातून निर्धाव काढला जातोय. कालच्या सत्रात वादळी खेळी या मैदानावर देवगडचा सुपुत्र परेश पराडकरची 51 धावांची बहारदार खेळी आणि त्यानंतर गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा मितेश. वेगवान पद्धतीचा चेंडू, सुंदर फटका टोलवला जातोय. 2 क्षेत्ररक्षकांची अभेद्य भिंत चिरा सरळ चेंडू मात्र चौकारासाठी ट्रॅव्हल होतो. या चौकारानं स्थिरावलेली धावसंख्या 4 या धावसंख्येवर मात्र संभाव्य धावसंख्येला चालना प्राप्त करणारा फटका. सांघिक धावफलक मात्र 35 धावा या धावफलकावर. सलगचे 4 चेंडू निर्धाव पद्धतीचे चेंडू, त्यानंतर एक शॉर्ट प्रकारचा चेंडू बॅकफुटला जातोय. सुंदर फटका डीप मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळाला आणि ज्या मोठ्या फटक्याच्या शोधात VBR सावंतवाडी संघ होता तो मोठा फटका या धावफलकावर निघत सांघिक धावफलक मात्र वधारला गेला. बिनगड्यांच्या मोबदल्यात प्रथम फलंदाजी करत असताना नाणेफेक जिंकल्यानंतर VBR सावंतवाडी संघ 35 धावा धावफलकावर 4थं षटक हे प्रगतीपथावर. सुंदर फटका टोलवला जातोय. पुन्हा एकदा लॉंग ऑन चेस्टला क्षेत्ररक्षण सचिन आमच्या स्क्रीनवर येतो. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये घेण्याचा प्रयत्न होता, खराब तर होता. बॅकअप सुंदर पाहायला मिळतंय आपल्याला आणि या एकेरी धावसंख्येनं सुंदर खेळाचं प्रदर्शन करत 4 षटकांचा 24 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलकावर 30 धावा धावफलकावर. 36 धावा या धावफलकावर. 36 धावा या धावफलकावर पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर. उर्वरितच्या अजून 12 चेंडूंचा 2 षटकांचा हे खेळ बाकी. या 2 षटकांमध्ये मोठे फटकेबाजी करावी प्रथमतः तो इरादा आखलाय. धावसंख्येचा 60वी 65वी पल्ला गाठायचा या महत्वाच्या इराद्यानं खेळायचा आहे. एका बाजूने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामवंत खेळाडू या स्पर्धेच्या माध्यमातून प्रतिनिधित्व करतोय तो
वेंगुर्ला तालुक्यातील सुपुत्र सुधीर पालियेकर, तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर देवबाग संघाकडून सचिन नेतृत्व करतोय आपल्या मैदानावर. टीम मिटिंग लागते मैदानामध्ये, कोणाच्या हातामध्ये चेंडू सुपूर्त करावा, भव्य दिव्य असं आयोजन या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे. कुठची स्पर्धा असो, कुठचाही कार्यक्रम असो, प्रेक्षक हे प्रत्येक स्पर्धेचे, प्रत्येक कार्यक्रमाचे केंद्रबिंदू असतात. त्या रसिक प्रेक्षकांचं युट्यूबच्या माध्यमातून सर्वांचं आम्ही खूप खूप स्वागत करतोय. सांघिक धावफलकावर 36 धावा, धावफलकावर एक चौकार सुंदर पद्धत तोलवतोय, 5 धावा प्राप्त करतो. आपल्या षटकामध्ये तो गोलंदाज सुंदर पद्धतीची गोलंदाजीच्या अचूक टप्प्याची गोलंदाजी होती. टेस्ट क्रिकेटच्या माध्यमातून त्याला आग ओकी अशी गोलंदाजी संबोधली जाते. ती आग ओकी अशी गोलंदाजी आणि टीम मिटिंग लागल्यानंतर निर्णय जातोय गोलंदाजीचा. मातोंडगावचा सुपुत्र या ठिकाणी अनुभव, त्यांना परिपक्व असा कृष्णा पटकर आम्हाला दिसतो आमच्या कॉमेंट्री बॉक्स यांकडनं. स्ट्रायकर एंडला सलामीचा फलंदाज, एका बाजूला 2 चौकारांची नटलेली खेळी साकारत चंद्रा जाधव, एक षटकार एका चौकाराच्या जोरावर वासुदेव नॉन स्ट्रायकर एंडला. 24 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि 2 असून मात्र हाणामारी षटकांचा खेळ बाकी. कोलवर टप्प्या चेंडू हलक्या हाताने कोण करतोय, विदुलंत कार्पेट पद्धतीचा पटका, डीप मिड विकेट क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर तो चेंडूची वाखाणण्यासोबत फेकी करतोय. बॅकअप सुंदर पाहायला मिळतोय. तोपर्यंत दुसऱ्या धावेची तमाम शंका समाप्त करणारी मात्र फेकी एकेरी धावसंख्या गणली जात. 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक पुढे सरकला गेला. 37 धावा या धावफलकावर. धावा या कशाही येवत, या धावा लाख मोलाच्या ठरतील ते VBR सावंतवाडी संघाला. तर दुसऱ्या बाजूला लाख मोलाची धाव कशाशूने घेण्याचा प्रयत्न 2 फलंदाज करतायत. तर दुसऱ्या बाजूनं ही लाख मोलाची धाव वाचवायची इराद्यानं सज्ज होतोय महालक्ष्मी देवबाग संघ. सुंदर फटका टोलवतोय, बॅक टू द बॉलर पद्धतीचा फटका. क्षेत्ररक्षक सचिन येतोय स्क्रीनवर. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येमध्ये होत आहे आणि आत्मघातकी प्रयोगापासून वाचला जातोय तो चंद्रा. एकेरी धावसंख्येचं रूपांतर दुहेरी धावसंख्येसाठी या ठिकाणी गणलं जातंय आणि या दुहेरी धावसंख्येनं धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 39 धावा या धावफलकावर. चांगल्या चेंडूचा सन्मान करायचा आहे, खराब चेंडू सेवारेषेवर टोलवायचा. या महत्वाच्या आकांक्षानं, महत्वाच्या इराद्यानं या मैदानावर खेळावं या हेतूनं हे 2 फलंदाज लढत करतायत. प्रतिस्पर्धी संघाला 15व्या घटनेपासून आपण दूर ठेवणार या महत्वाच्या इराद्यानं अचूक टप्प्याची गोलंदाजी करताना कॉमेंट्री बॉक्स यांकडनं कृष्णा पाटकर सज्ज होतोय. ऑफसाईडचा चेंडू बॅटने मारण्याचा प्रयत्न होता वासुदेवचा. क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. पहिला प्रयत्न क्षेत्ररक्षक थोडीशी ढिलाई पाहायला मिळत आहे आणि परिणाम मात्र दुहेरी संख्या धावफलक आधार. 40वी घटतोय धावफलकावर. 41 धावा या धावफलकावर. 41 धावा धावफलकावर. बिन गड्यांच्या ओवल्या सलामीची बिनीची जोडी या मैदानावर झळकताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूने 5वं षटक हे प्रगतीपथावर आणि कॉमेंट्री बॉक्स यांकडनं कृष्णा पाटकर सज्ज होतोय. यष्ट्यांचा वेध घेतोय, सोडून देण्याचा इरादा प्रथमतः फलंदाजाला वाटलाय. लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू आहे. सर चेंडू आपल्याला मिळेल हा इरादा फलंदाजाचा आणि परिणाम मात्र अनुभवानं ज्याला परिपक्व म्हटलं गेलं, तो अनुभवानं परिपक्व असलेला मात्र गोलंदाज कृष्णा पाटकर. सरळ कृष्ण पाटकरचा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतोय आणि पहिला गडी मात्र डगआउटचा शिकार होतोय तो VBR सावंतवाडी संघाचा. वासुदेव गावडे एक षटकार एक चौकारानं सुंदर पद्धतीची नटलेली खेळी आली संपुष्टात आणि सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला तो 5व्या षटकाच्या काही चेंडूंच्या समाप्तीनंतर. 41 धावा धावफलकावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असून एक नमसलेला फलंदाज त्यानं कित्येक मैदानं आपल्या फलंदाजीवर गाजवली तो दिनेश गावकर मैदानामध्ये पावलं टाकतोय. एका बाजूनं कणकवली तालुक्यातील सुपरस्टार त्याला संबोधलं जातो तो चंद्रा जाधव, डाव्या हाताचा फलंदाज आणि देवगड मधील एक मात्र सितारा ज्याला संबोधला जातो तो मैदानामध्ये पावलं टाकतोय तो दिनेश गावकर. 17 धावसंख्येवर वासुदेव माघारी परतला. एका बाजूनं संघाची रन मशीन चंद्रा यादव सुंदर पद्धतीची खेळी करतोय तर गोलंदाज सज्ज होता आमच्या कॉमेंट्री बॉक्स यांकडनं पुन्हा एकदा कृष्णा पाटकर. सुंदर खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळतंय. आल्या आल्या हलक्या हाताने घेऊन करतोय चेंडू. क्षेत्ररक्षक आमच्या स्क्रीनवर येतोय. लॉबॉनचा चेंडूची भरती करतोय. एकेरी धावसंख्येनं आपलं खातं वैयक्तिक खोलतोय आणि दिनेशच्या 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलक मात्र पुढे सरकला गेला. 42 धावा धावफलकावर. या षटकाची सांगता करणारा अंतिम चेंडूचा असणे खेळ बाकी आणि सलामीवीर या मैदानावर 2 चौकारांनी नटलेली खेळी साकारतोय तो चंद्रा जाधव स्ट्रायकर एंडला सज्ज होतोय. VBR सावंतवाडी संघ प्रथमतः नाणेफेक जिंकल्यानंतर योग्य तो निर्णय फलंदाजीचा. सुरुवातीच्या 3 षटकांमध्ये सुंदर फलंदाजी आणि त्यानंतर मितेशची मात्र भेदक गोलंदाजी. या धावसंख्येला रोधक लावणारी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली.
फुलटॉस पद्धतीचा चेंडू रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवला जातोय गगनाला गवसणी घालणारा फटका तब्बल शिक्कामोर्तब मात्र 6 धावा देऊन जातोय आणि या 6 धावानं सांघिक धावफलक मात्र धावफलकावर ज्या मोठ्या फटक्यामध्ये जो फलंदाज मोठ्या फटक्यासाठी या ठिकाणी फटका शोधवता तो फलंदाज चंद्र यादवच्या चेंडूपळीतून एक सुंदर फटका देखणेलायक नेतृत्व पद्धतीचा फटका षटकारासाठी काढला. $49 धावा धावफलकावर एका बाजूने योग्य तो निर्णय चारही पंच या मैदानावर कामगिरी करतात या स्पर्धेच्या माध्यमातून आणि युट्यूबच्या माध्यमातून गौरव सावंतची पूर्ण टीम या स्पर्धेच्या माध्यमातून कार्य करताना आपल्याला पाहायला मिळते. $49 धावा धावफलकावर फ्री हिटची संधी असेल. अंतिम चेंडूचा असोले खेळबाकी अंतिम चेंडू कृष्णा पाटकरचा खराब चेंडू सांघिक धावफलक हा मात्र 7 या धावसंख्येने वधारला गेला. 49 धावा या धावफलकावर ज्या चंद्र यादवला माहेर म्हटलं जातं त्या फटक्यांसाठी तो फटका पाहायला मिळतोय. पंचांचा 9 चेंडूचा इशारा येतोय आणि 9 चेंडूवर तब्बल 7 धावा प्राप्त होत. एका गड्याच्या मोबदल्यात VBR सावंतवाडी संघ 49 धावांवर मजल मारतोय. फ्रेडची नाममात्र संधी या अंतिम चेंडूवर या मोठा फटका टोलवावा इरादानं चंद्रा सज्ज होतोय. शॉर्टपिच प्रकारचा चेंडू थोडासा गती परिवर्तनाचा चेंडू टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून त्याला ब्रह्मास्त्र संबोधलं जातं. त्या ब्रह्मास्त्राचा उपयोग ऐन मोक्याच्या क्षणी मात्र कृष्णा पाटकर आपल्या अनुभवपणाला ऐन मोक्याच्या क्षणी आपल्या मंदिरातून टाकतोय आणि निर्धाव चेंडूची सांगते अखेरीस 5 षटकांचा 30 चेंडूंचा झाला खेळ समाप्त आणि सांघिक धावफलक 2 चौकार एका षटकारावर नटलेली खेळी साकारत VBR सावंतवाडी संघ मजल मारतोय. तो 49 धावा या धावफलकावर अंतिम षटकाचा असूनही खेळ बाकी. या अंतिम षटकामध्ये मोठे हाडेमारी करावी 15 ते 20 धावा कुटाब्यात जो इरादा आखलाय जो मानस प्रथमतः आखलाय तो VBR सावंतवाडी संघानं 65 बी गाठण्याचा तो मानस पूर्ण करावा. तर दुसऱ्या बाजूने महत्वाच्या आकांक्षानं या क्षणी या प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना जखडून ठेवणारी गोलंदाजी करावी. ज्या गोलंदाजाने सुरुवातीचे 4 चेंडू निर्धाव टाकले आपल्या वैयक्तिक पहिल्या वेळेला षटकामध्ये 5 धावा त्यानं खर्च केल्या तो गोलंदाज अंतिम षटकासाठी वर्णन लागते. तो गोलंदाज सज्ज होतोय. आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडनं मितेश सज्ज होतोय. स्ट्रायकर एंडला एका बाजूने 2 सितारे या मैदानावर झळकताना पाहायला मिळत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा स्तरावरचे. तर दुसऱ्या बाजूने प्रतिनिधित्व करतो या मैदानामध्ये महालक्ष्मी देवबाग संघ. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर खाली राहतो. यष्टीरक्षक आपलं काम पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूच्या सांगतेखेरीज 6व्या षटकातील पहिल्या बैला चेंडूचा झाला खेळ समाप्त. संघाच्या संघनायकांनी जबाबदारी माझ्यावर दिली. तुम्ही सुंदर खेळाचं प्रदर्शन करत आपल्या कलात्मक गुणाने प्रतिस्पर्धी संघाच्या दिग्गज फलंदाजांना मी जखडून ठेवणार. तर दुसऱ्या बाजूने हे 2 मात्र खेळाडू पाहायला मिळत आहेत ते मोठ्या फटक्यांसाठी तो मितेश सज्ज होतोय गोलंदाजी मार्गावर. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या पट्ट्या देत नाही चेंडू शतरक्षक येतोय. कृष्णा पाटकर चेंडूची परती करतोय. एकेरी धावसंख्येसाठी फटका काढला जात. एकेरी धावसंख्येनं VBR सावंतवाडी संघाचं अर्धशतकी खेळ धावफलकावर पूर्ण होते. ती 50 धावा या धावफलकावर प्रथम फलंदाजी करत असताना VBR सावंतवाडी संघ नाणेफेक जिंकल्यानंतर एका बाजूने सुधीर पालेकर नेतृत्व करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून VBR सावंतवाडी संघाचं. तर दुसऱ्या बाजूने महालक्ष्मी देवबाग संघाचं नेतृत्व करतोय तो आमच्या स्क्रीनवर सचिन पाहायला मिळतोय. 50 धावा धावफलकावर 2 चेंडूंचा झाला खेळ समाप्त. उर्वरितच्या 4 चेंडूंचा एक खेळ बाकी. 1 षटकार 2 चौकारांची नटलेली खेळ साकारत डाव्या हाताचा फलंदाज चंद्र यादव सज्ज होतोय. रिव्हर्स स्वीपचा देखणेलायक फटका पाहायला मिळतोय. सबळ चेंडू उंगलन करतोय तो. ज्यावेळी बॅटला चेंडू स्पर्श झाला त्यावेळी मात्र 6 धावा शिक्कामोर्तब झाल्या आणि या 6 धावांना सांघिक धावफलक मात्र धावफलकावर पुढे सरकला गेला. तो 56 धावा या धावफलकावर डिझाईन
सांघिक धावफलक हा धावफलकावर 56 धावा धावफलकावर वैयक्तिक 32 या धावसंख्येवर मैदानामध्ये चंद्र जाधव खेळतोय. पुन्हा रिव्हर्स स्वीपचा फटका मारा भावा इरादा. ज्यावेळी या बॅटला स्पर्श होता त्यावेळी टाळ्यांचा आवाज देऊन गेला अगोदरचा फटका आणि त्यानंतर डगआउट मध्ये निराशेचं वातावरण निर्माण करत या अंतिम षटकातील सांघिक धावफलकावर स्थिरावला गेला तो 56 धावा धावफलकावर. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर उर्वरितच्या 2 चेंडूंचा असून आहे खेळ बाकी. या 2 चेंडूंवर आक्रमण करावं या इराद्यानं पुन्हा एकदा सज्ज होतोय तो चंद्रा. आडव्या बॅटनं फटका टोलवावा. पहिला प्रयत्न होता रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवावा. त्यानंतर स्वतःला कंट्रोल करतोय. स्क्वेअर लेगला फटका टोलवायचा इरादा होता. बॅटच्या पट्ट्या देत नाही चेंडू. एकेरी धावसंख्येसाठी गणला जातोय आणि या एकेरी धावसंख्येनं सांघिक धावफलक 1 या धावसंख्येनं पुढे सरकला गेला. एका गडेच्या मोबदल्यात VBR सावंतवाडी संघ प्रथम नाणेफेक जिंकल्यानंतर फलंदाजी करत असताना 57 धावाच्या धावफलकावर. अंतिम चेंडूचा असूनही खेळ बाकी. या अंतिम चेंडूवर आक्रमण करावं जो इरादा आखलाय 60वी 65वी गाठण्याचा त्या इराद्यापर्यंत पोहोचविण्यानं दिनेश गावकर सज्ज होतोय. ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू सांकेतिक भाषेत झाला पंजाब टू हरियाणा या नावानं संबोधलेला चेंडू अवांतरच्या स्वरूपात बोनस या धावसंख्येनं दंडात्मक धावसंख्येनं धावफलक 1 या धावसंख्येनं पुढे सरकला गेला तो 58 धावा या धावफलकावर. धावा या कशाही येवोत या धावा लाख मोलाच्या ठरतील त्या मात्र VBR सावंतवाडी संघाला. तर दुसऱ्या बाजूला प्रतिस्पर्धी संघ प्रत्येक धाव वाचवण्याचा प्रयत्न मैदानामध्ये महालक्ष्मी देवबाग संघ करतोय. अंतिम चेंडूचा असूनही खेळ बाकी. पहिल्या इनिंगची सांगता करणार अंतिम 6वं षटक घेऊन गोलंदाज सज्ज होता आमच्या कॉमेंट्री बॉक्सकडनं मितेश. शॉर्ट प्रकारचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उंची घेतोय पत्संतकडे नजऱ्या टाकतोय अनुभवी नटलेला फलंदाज दिनेश गावकर. निर्धाव चेंडूची सांगता होते धावफलकावर आणि निर्धाव चेंडूच्या सांगतेखेरीज पहिल्या इनिंगचा 6 षटकांचा 36 चेंडूंचा खेळ झाला समाप्त. एका बाजूने 33 धावांची बहारदार खेळ मैदानामध्ये करत 2 षटकार 2 चौकारांच्या जोरावर कृष्ण. दुसऱ्या बाजूने वासुदेव 1 षटकार 1 चौकाराच्या जोरावर 17 धावा आणि त्यांच्या साथीला मात्र दुहेरी धावसंख्येवर दिनेश गावकर पाहायला मिळतोय आणि सांघिक धावफलकावर मात्र मजल मारतोय तो 58 धावा या धावफलकावर. आणि महालक्ष्मी देवबाग संघाला 36 चेंडू मध्ये 59 धावा आणि या 59 धावा सहजासहजी विस्फोटक फलंदाजांच्या जोरावर या ठिकाणी पूर्ण करतोय की प्रतिस्पर्धी संघ अनुभवानं नटलेले केळी संघात एका बाजूने सुधीर पालिया दुसऱ्या बाजूला दिनेश गावकर. चंद्रा जाधव हे अनुभवानं परिपक्व असे हे मात्र खेळाडू या मैदानात प्रतिस्पर्धी संघाच्या नौक्या खेळाडूंना रोखतायत हे सांगण्यासाठी सहयोगी समालोचक सचिन सावंत याच्याकडे मायक्रोफोन सुपूर्द करतोय. तमाम रसिकांच्या वतीने मी योगेश परब आपली काही वेळासाठी रजा घेतोय. तोपर्यंत जाऊया आपण सुंदर अशा संगीताकडे सुमधुर संगीताकडे डीजेच्या माध्यमातून. एक रोमहर्षक स्पर्धा मित्रांनो मैदानावरती रंगते. या स्पर्धेचा आजचा हा दुसरा दिवस. कालच्या दिवशी उगवत्या सूर्याने या स्पर्धेचा शुभारंभ झाला. त्यानंतर रविवारच्या संध्याकाळच्या सत्रात म्हणजेच मावळत्या सूर्यानिशी या स्पर्धेचा अंत होईल.
16 संघांपैकी कुठचे 2 संघ अंतिम फेरीत मजल मारतील, कुठचा संघ पहिल्या क्रमांकावरती नाव कोरेल हे मात्र रविवारच्या दिवशी समजेल. तोपर्यंत मात्र हे सुरुवातीचे दिवस एक सुंदर स्पर्धा, रोमांच थरार, पदलालित्य, संघर्ष नाट्य, तुंब युद्ध, आनंदाच्या लाटा, पराभवाची ओटी, अभेद्य फळी भेदणारी व्यूहरचना, सांघिक कामगिरीचा कर्तबगार, चेंडा मिरवणारा आखाडा, एक रोमहर्षक स्पर्धा. एक सुंदर सामना पाहायला मिळतोय. आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. नाणेफेक जिंकली होती व्हीबीआर सावंतवाडी संघाने. निर्णय घेतला होता प्रथम फलंदाजी करण्याचा. एक धाडसी निर्णय म्हणावा लागेल, कारण टेनिस क्रिकेटच्या खेळात आपण ज्या वेळी पाहतो कर्णधार नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा म्हणजेच प्रथम गोलंदाजी करण्याचा विचार करतो. यावेळेस मात्र सुधीर पार्यकर हा संघाचा कर्णधार नाणेफेक जिंकतोय आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतोय आणि जवळपास 6 षटक म्हणजे 36 चेंडूंच्या खेळात नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 58 धावा बनवून 59 धावांचं आव्हान ठेवतोय. 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना प्रतिस्पर्धी संघ महालक्ष्मी देवबाग संघाच्या वतीनं ही जोडी पाहायला मिळते. सलामीची जोडी मैदानात 2 अनुभवी फलंदाजांची. एका बाजूनं पीटर नावाचा फलंदाज पीटर फर्नांडिस, तर दुसऱ्या बाजूनं साथीचा फलंदाज बहुधा स्ट्राईक एंडवरती फलंदाज पाहायला मिळतोय तो महालक्ष्मी देवबाग संघाच्या वतीनं नितेश नावाचा. एका बाजूनं अनुभव तर दुसऱ्या बाजूने एक युवा जोश पाहायला मिळतोय पीटरच्या रूपात. गीतेश हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती सज्ज होईल. नॉन स्ट्राईक एंडवरती पीटर फर्नांडिस. विनंती असेल व्हीबीआर संघाच्या खेळाडूला की आपण व्हीबीआर संघाचा अतिरिक्त खेळाडू कृपया खेळाडूंची नावं सांगण्यासाठी विनंती असेल आपण समोरील कक्षात या. गोलंदाजी मार्गवरती सांघिक कोट्यातील पहिलं आणि सलामी स्वतःच्या कोट्यातील पहिलं षटक घेऊन सलामीचा गोलंदाज सज्ज होतोय विक्रांत नावाचा. 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्ट्राईक एंडवरती गीतेश तर नॉन स्ट्राईक वरती पीटर. पहिला चेंडू सुंदर चेंडू सन्मान बक्ष करतोय. पहिल्या चेंडूवरती सन्मानपूर्वक फटका पाहायला मिळतोय. फलंदाज गीतेशच्या बॅटमधून एक धाव मात्र धावफलकात गणली जाते. पहिल्या चेंडूवरती एकेर धावेनिशी सांघिक धावसंख्येचं खातं इथं खोलतोय फलंदाज गीतेश नावाचा. पहिल्या चेंडूवरती स्ट्राईक रोड होतोय. गीतेश नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय तर स्ट्राईक एंडवरती यावेळेस पीटर नावाचा फलंदाज सज्ज होतोय आपल्या पहिल्या चेंडूचा सामना करण्यासाठी. ज्या पीटरनं कित्येक वेळा बरीच मैदानं गाजवलीत लेदर क्रिकेटचं सामना असो किंवा टेनिस क्रिकेटचा एक वलयांकित प्राप्त केलेला हा नाव मात्र फलंदाज बहुधा पीटर फर्नांडिस नावाचा स्ट्राईक एंडवरती सज्ज. वारंवार क्षेत्ररक्षणात बदलाव, डाव्या व उजव्या हाताचा फलंदाजींचं कॉम्बिनेशन मैदानात आणि क्षेत्ररक्षणी सजावट मात्र पुन्हा एकदा बदलली जाते. गोलंदाज विक्रांत पुढील चेंडू घेऊन बहुधा दुसऱ्या सन्मानपूर्वक पुन्हा एकदा फटका शॉर्ट लॉंग ऑफ क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय. परतीची फेड जोपर्यंत बॅकअप केला जातोय गोलंदाज विक्रांतच्या हातात तोपर्यंत मात्र सन्मानपूर्वक फटक्याच्या जोरावरती एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. सलामीचं षटक नवा गोरा चेंडू त्याच्यावरती पहिल्या षटकात जवळपास सन्मानपूर्वक फटके खेळावेत आणि त्यानंतर मात्र हाणामारीच्या षटकात एक मोठी धावसंख्या उभारावी. धावसंख्येचा पाठलाग सहजरित्या करावा हा प्रयत्न मात्र दोन्ही फलंदाजांचा. याही वेळेस सुंदर चेंडू बॅकफुटर जात फटका कट करण्याचा प्रयत्न काहीसा चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर होता. पंच चेंडूला दोन्ही हात समांतर करत स्वैर असल्याची घोषणा करतायत म्हणजेच अवांतर धावसंख्येत एक ने भर पडली जाते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट पदेचा नियम क्रमांक 22 नुसार पंच चेंडूला स्वैर असल्याची घोषणा करतायत. काही वेळेस पुन्हा एकदा सन्मानपूर्वक फटका फ्रंटफूट डिफेन्स फलंदाज गीतेश करतोय. केवळ एकेरी धावेवरती समाधान मानावं लागतंय. एक धाव मात्र धावफलकात गणली जाते. एकेरी धावेनिशी सांघिक धावफलक काहीसा पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय 4 धावांवरती. पहिल्या षटकातील महत्वपूर्ण अशा 3 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 4 धावा धावफलकात गणल्या जात आहेत. 59 धावा एक मोठं आव्हान आणि त्या आव्हानाचा पाठलाग करताना ही सलामीची जोडी पीटर फर्नांडिस नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न काहीसा
गुडघ्यावरती बसला होता. पॅडल स्लिप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि चेंडूफळीचा संपर्क ज्या प्रकारे व्हायला हवा होता तो संपर्क चुकतोय. परिणाम स्वरूप मात्र एकच धाव धावफलकात गणली जाते आणि या एकेर धावेनेशी सांघिक धावफलक काहीसा पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय 5 धावांवरती. 5 धावा धावफलकात 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीचं षटक हे प्रगती पथावर गोलंदाजी मार्गवरती विक्रांत नावाचा आपली चुणूक दाखवावी, आपलं कर्तव्य मात्र या मैदानावरती साध्य करण्यासाठी पंचांच्या बहुधा उजव्या बाजूने सज्ज होतोय. तो विक्रांत आपल्या षटकातील उर्वरित चेंडूंचा खेळ घेऊन स्ट्रायकिंगवरती गीतेश हा सलामीचा एक आक्रमक फलंदाज, तर एका बाजूनं साध लाभते ती फलंदाज पीटर फर्नांडिस या फलंदाजाची. गोलंदाज विक्रांत पुन्हा एकदा सज्ज. स्ट्रायकिंगवरती फलंदाज गीतेश साठी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू बराच वेळ हवेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. झेल घेण्याची संधी. लॉंग ऑन क्षेत्रात मात्र एक मोठा फटका ठरवण्याचा प्रयत्न गीतेश या फलंदाजाचा खारीज पाहायला मिळतोय आणि क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी उभा होता त्याच्या हातात चेंडू जातोय आणि हा पहिला धक्का बसतोय. 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गीतेश हा फलंदाज माघारी ठरतोय. धावसंख्येचं खातं हे केवळ 5 धावांवरती असताना डीजे गीतेश हा फलंदाज स्वस्तात तंबूत परततोय, माघारी परततोय आणि त्याच्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानात सज्ज होतोय. तो नॉस्ट ऐकिनवरती कृष्णा पाटकर नावाचा अष्टपैलू खेळाडू, ज्या खेळाडूंना कित्येक वेळा आपल्या संघासाठी मातोंड संघासाठी मैदान गाजवलंय, तो कृष्णा पाटकर हा नॉस्ट वरती. यावेळेस पुन्हा एकदा एक सुंदर चेंडू ऑफस्टिकच्या काहीसा बाहेरचा चेंडू गुडघ्यावरती बसत फटका खेळण्याचा प्रयत्न पीटर फर्नांडिस याचा होता, परंतु चेंडू मात्र काहीसा ऑफस्टिकच्या बराच बाहेर आणि पंच चेंडूला स्वैर असल्याची घोषणा करतायत. म्हणजेच अवांतर धावसंख्येचं खातं वाढतंय. धावफलक जवळपास पोहोचतोय तो 6 धावांवरती. या षटकात जवळपास 2 चेंडू हे स्वैर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज विक्रांत याचे म्हणजेच काहीशी अवांतर दिशाहीन गोलंदाजी पाहायला मिळते, परंतु मोठे फटके ज्या पावरप्लेच्या षटकात बऱ्याच वेळा चौकार षटकार पाहायला मिळतात त्या मोठ्या फटक्यांवरती रोधक बसवणारी ही गोलंदाजी मात्र गोलंदाज विक्रांत याची. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची बाहेरची कड घेत चेंडू फाईन लेग क्षेत्रात शॉर्ट फाईन लेग क्षेत्रात चेंडूवरती येतोय. तोपर्यंत एकच धाव गणली जाते. एकेरी धावेनेशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय जवळपास 7 धावांवरती. पहिल्या षटकाचा खेळ बहुधा समाप्त होतो. एक षटक 6 चेंडूंच्या समाप्तीनंतर एका गडाच्या मोबदल्यात 7 धावा 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना महालक्ष्मी देवबाग संघ बहुधा पाहायला मिळतोय. डीजे सात धावा धावफलकावरती. म्हणजेच उर्वरित 30 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी जवळपास 52 धावांची आवश्यकता. कबुतराला गरुडाचे पंखही लावता येतील, परंतु गगन भरारीचं वेड हे मात्र रक्तात असावं लागतं, कारण आकाशाची ओढ ही दत्तक घेता येत नाही. कुठचा फलंदाज एक भरारी घेतोय, कुठचा फलंदाज भरारी घेतोय, आपल्या संघाला विजयाच्या दिशेने घेऊन जातोय हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होत आहे. दरम्यान स्ट्राईक एंडवरती पीटर नावाचा फलंदाज तर गोलंदाजी मार्कवरती आदित्य नाईक एक युवा गोलंदाज तेज रफ्तार. पहिला चेंडू सुंदर आखूड टप्प्याचा पीटर फर्नांडिस साठी काहीसा एक स्क्वेअरचा फटका पाहायला मिळतोय. बहुधा पॉइंट क्षेत्रात एक धाव मात्र सहजासहजी पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. समालोचन कक्षात सुमधूर
समालोचन ज्यांच्या माध्यमातून बऱ्याच वेळा पाहायला मिळतं ते सन्माननीय अशोक नाईक यांचा सुपुत्र हा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय आदित्य नाईक नावाचा. छत्रपती वेंगुर्ला येथे झालेली एक छत्रपती चषक वेंगुर्ला ही स्पर्धा, त्या स्पर्धेत ज्या गोलंदाजाने सुंदर कामगिरी केली होती तोच गोलंदाजी मार्कवरती आदित्य नाईक हा गोलंदाज सज्ज होतोय प्रतिस्पर्धी संघाला एक चकवा निर्माण करणारी, रोधक निर्माण करणारी गोलंदाजी करण्यासाठी. आदित्यचा सुंदर चेंडू लॉंग ऑफ क्षेत्राच्या चेंडूवरती येतोय, बहुधा कव्हर क्षेत्रात काहीशी मिसफील्ड पाहायला मिळते आणि हीच घोडचूक मात्र धावफलकात एक मोठी उभारी घेण्यास कारणीभूत ठरते. या चेंडूवरती मात्र ज्या ठिकाणी बहुधा एकेरी किंवा दुहेरी धावसंख्या होती त्या ठिकाणी एक चौकार प्राप्त पाहायला मिळतोय आणि हा चौकार सांघिक धावफलक नेऊन ठेवतोय जवळपास 12 धावांवरती. क्षेत्ररक्षणात काहीशी चूक करतोय क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी ज्या ठिकाणी एकेरी दुहेरी धावसंख्या होती त्या ठिकाणी चौकार प्राप्त पाहायला मिळतोय आणि गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आदित्य. यावेळी सुंदर चेंडू, काहीसा गती परिवर्तन केलेला चेंडू फलंदाजाला चकवा निर्माण करतोय. बॅटची आतील कड घेत चेंडू स्थिरावतोय विकेट किपर सुधीरच्या हातात आणि सुधीर मात्र चेंडूला विसावा देतोय. निश्चितच हा दुसरा धक्का बसतोय. 12 धावफलकावरती असताना महालक्ष्मी देवबाग संघ 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जवळपास दुसऱ्या षटकातील तिसऱ्या चेंडूवरती हा दुसरा धक्का होतोय. धावफलक स्थिरावतोय 12 धावांवरती. डीजे एक चौकार गेला परंतु त्यानंतर मात्र गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करतो. एक फसवा चेंडू फेकतोय. कृष्णा फाटकर सारख्या एका गाजलेल्या फलंदाजाला मात्र तंबूत भरणारी गोलंदाज आदित्याची पाहायला मिळते आणि त्यानंतर नवीन फलंदाज मैदानात सॅम नावाचा सज्ज होतोय स्ट्राईक एंडवरती. सॅम हा फलंदाज स्ट्राईक एंडवरती, तर दुसऱ्या बाजूनं स्वतः आपल्या संघासाठी विजय संपादन करण्याचा मनीषा घेऊन हा स्ट्राईक एंडवरती फलंदाज सॅम, तर नॉन स्ट्राईक एंडवरती पीटर. यावेळी सन्मानपूर्वक फटका. पहिलीच धाव सहजरित्या पूर्ण. ज्या ठिकाणी पहिली धाव होती त्या ठिकाणी पुन्हा एकदा 2 धावा पाहायला मिळत आहेत. सॅम हा फलंदाज हलकेच फटका खेळतोय आणि चितच आपल्या साथीच्या फलंदाजाला मात्र दुसरी धाव घेण्यास परावृत्त करतोय आणि या चेंडूवरती मात्र 2 धावांनी सांघिक धावफलक धावसंख्येचं पल्ला गाठतो जवळपास 14 धावांवरती. पीटर फर्नांडिस अजूनही सलामीचा फलंदाज मैदानात आपला तळ ठोकून तंबू ठोकून मैदानात सज्ज तो नॉन स्ट्राईक एंडवरती, तर एका बाजूनं सॅम नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती. आदित्य हा गोलंदाज आपल्यातील कसब पणलवण्यासाठी गोलंदाज सज्ज होतोय पुन्हा एकदा. काही वेळेस सन्मानपूर्वक फटका. पुन्हा एकदा हलक्या हाताने फटका खेळतोय. पहिली धाव जोरात पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. पुन्हा एकदा एकेरी धावेची पावलं ही हळूवार दुहेरी धावेकडे वळतायत आणि ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी मात्र 2 धावा सहजरित्या करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावांनी सांघिक धावफलक 16 धावांवरती. 59 धावांचं एक मोठं आव्हान. त्या आव्हानाचा पाठलाग करताना स्वस्तात 2 फलंदाज तंबूत परततात, परंतु त्यानंतर मात्र संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेत एका बाजूला पीटर फर्नांडिस तर दुसऱ्या बाजूला सॅम हा फलंदाज सज्ज होतोय. तेवढीच सुंदर गोलंदाजी, बहुधा मोठ्या फटक्यांवरती रोधक बसवणारी ही गोलंदाज आदित्य नाईक हा गोलंदाज साध्य करतोय. पंचांच्या डाव्या बाजूनं सुंदर गोलंदाजी आतापर्यंत साध्य पाहायला मिळतोय गोलंदाज आदित्य याची. वारंवार एकेरी दुहेरी धावसंख्येवरती मात्र भर द्यावा लागतोय फलंदाजाला सॅम पुन्हा एकदा.
याही वेळेस सन्मानपूर्वक फटका खेळण्याचा प्रयत्न खोदून काढतोय, परंतु चेंडू जातोय निर्धाव पद्धतीचा, काहीसा ओव्हर पिच पद्धतीचा ब्लॉक होल मध्ये फेकलेला चेंडू गोलंदाज आदित्यचा पाहायला मिळतोय आणि हाच चेंडू निर्धाव जातोय. बहुधा 2 षटक 12 चेंडूंचा खेळ समाप्त होतोय. 12 चेंडूंच्या खेळाच्या समाप्तीनंतर सांघिक धावफलक 16 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात. अजूनही शिल्लक राहिलेला 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 24 चेंडूत काय होतंय हे मात्र येणाऱ्या काळात स्पष्ट होतंय. तोपर्यंत जाऊया डीजे कडे. ही 24 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी जवळपास 43 धावांची आवश्यकता. स्ट्रायकिंगवरती पीटर फर्नांडिस, नॉन स्ट्रायकिंगवरती सॅम ही जोडी मैदानात. तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो विक्रांत नावाचा, ज्या विक्रांतनं पहिलं षटक हाताळलं होतं, सुंदर गोलंदाजी केली होती, 7 धावा खर्ची घातल्या होत्या. तोच विक्रांत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय. फलंदाजांना काहीशी रोधक बसवणारी आणि चकवे निर्माण करणारी गोलंदाजी करण्यासाठी. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू आणि चेंडू फळीचा संपर्क तेवढा सुरेख पाहायला मिळत नाहीये. परिणाम स्वरूप मात्र केवळ 1 धाव निघते. एकेर धावेनेशी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय. पीटर नावाचा फलंदाज नॉन स्ट्राईक इनवरती एक छोटा खेळाडू पाहायला मिळतो. निश्चितच उंची लहान परंतु कीर्ती महान असं काहीशी कामगिरी मात्र पीटर फर्नांडिस याची पाहायला मिळते. 1 धाव घेतोय, एकेर धावेनेशी स्ट्राईक रोटेट पाहायला मिळतंय. साथीचा फलंदाज जो हुकमी एक्का, ज्या फलंदाजाच्या खांद्यावरती मात्र एक मोठी जबाबदारी असेल तो फलंदाज सॅम नावाचा स्ट्राईकिंगवरती सज्ज पाहायला मिळतोय. तर नॉन स्ट्राईकिंगवरती पीटर फर्नांडिस. गोलंदाज विक्रांत पुन्हा एकदा सज्ज, पंचांच्या उजव्या बाजूनं. अकोट टप्प्याचा चेंडू सफल होतो. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. शॉर्ट स्टॉपच्या क्षेत्रात बहुधा सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. चित्त्याच्या वेगानं एक झेप घेतोय चेंडूवरती, चेंडू अडवतोय आणि ठिकाणी चित्त ज्या ठिकाणी मात्र 4 धावा ठरू शकल्या असतात त्या ठिकाणी मात्र 3 धावा निश्चितच रोखतोय तो क्षेत्ररक्षक. धावसंख्येचं खातं केवळ एकेर धावेने पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय जवळपास 19 धावांवरती. विक्रांत नावाचा गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत सुंदर गोलंदाजी, केवळ 2 धावा खर्ची घालतोय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. मोठा फटका पीटरच्या बॅट मधून, चेंडू बराच वेळ हवे, चित्रचक चेंडू खालती येतोय. झेल घेण्याची संधी सुटते व निश्चितच चुकलेल्या संधीचं रूपांतर मात्र एकेर धावेत. आणि ज्या ठिकाणी फलंदाज बाद ठरू शकला असता त्या ठिकाणी मात्र एक जीवनदान प्राप्त होतोय फलंदाज पीटर फर्नांडिस नावाच्या फलंदाजाला. क्रिकेटच्या खेळात निश्चितच जीवनदान बरीच महाग ठरू शकतात. एक जीवनदान लाभतोय आणि ह्या लाभलेल्या जीवनदानाचा फायदा कितपत उठवतोय पीटर फर्नांडिस हा फलंदाज. किती धावा बनवतोय? 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना आपल्या संघाला विजयाच्या दिशेने मात्र घेऊन जातो की काय. याही वेळेस सुंदर चेंडू लेगस्टिकच्या काहीसा बाहेर होता. निश्चितच 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. 1 धाव ही अतिरिक्त स्वरूपाची स्वैरच्या रूपात आणि 1 धाव ही फलंदाजाने पूर्ण केलेली, म्हणजेच 2 धावा या चेंडूवरती आणि या 2 धावांनी सांघिक धावफलक पुढे सरसावतोय 22 धावांवरती. धावसंख्येचं खातं 22 धावांवरती 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना एक जीवनदान लाभलेला खेळाडू पीटर फर्नांडिस स्ट्राईक एंडवरती आणि याच पीटरच्या खांद्यावरती मात्र एक मोठी जबाबदारी ती 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्याची. गोलंदाज विक्रांत. अकोट टप्प्याचा चेंडू बॅटची कडघे, चेंडू जातो निश्चितच थर्डमॅन क्षेत्रात चित्रचक मौजूद. त्या ठिकाणी 1 धाव सहजी पूर्ण. निश्चितच एक सुंदर गोलंदाजी बहुधा पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघ हा 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करतोय आणि सलामीचे 3ही गोलंदाज मात्र रोधक बसवणारी गोलंदाजी मात्र गोलंदाजांकडून पाहायला मिळते. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक प्रसिद्ध क्रिकेटपटू सन्माननीय भूषण हुसेन मकानदार यांचा आज जन्मदिवस. त्यांनाही या स्पर्धेनिमित्त हार्दिक शुभेच्छा.
काही वेळेस सुंदर चेंडू पुन्हा एकदा बॅकवर्ड पंच करण्याचा प्रयत्न फलंदाज सॅम याचा पाहायला मिळतोय, मात्र एकेरी धाव फलकात गणली जाते. एकेरी धावेवरती समाधान मानतायत दोन्ही फलंदाज. एकेरी धावेनिशी मात्र सांघिक धावफलक काहीसं पुढे सरसावतोय. धावफलक जवळपास पोहोचतोय तो 24 धावांवरती. सुंदर गोलंदाजी, एक रोधक बसवणारी, मोठ्या फटक्यांपासून फलंदाजाला वंचित ठेवणारी गोलंदाजी मात्र या मैदानावरती पाहायला मिळते. साथीचा फलंदाज विक्रांत नावाचा. मोठा फटका पुन्हा एकदा बॅटची कड घेतो. निश्चितच लॉंग लेग क्षेत्ररक्षक सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. पहिल्या प्रयत्नात चेंडू अडवतोय, परतीची फेड करतो. एकेरी धाव सहजरित्या पूर्ण. एकेरी धावेची पावलं दूर धावेकडे वळतात. सहजरित्या 2 धावा पूर्ण पाहायला मिळतात. 2 धावांनी सांघिक धावफलक काहीसा पुढे सरसावतोय. धावफलक पोहोचतोय 26 धावांवरती. तिसरे षटक हे प्रगती पथावर. पीटर फर्नांडिस नावाचा फलंदाज स्ट्राईक एंडवरती सलामीच्या रूपात आलेला हा फलंदाज आतापर्यंत तळ ठोकतो या मैदानावरती आणि एकेरीवर धावसंख्येवरती भर धावेची फलंदाजी मात्र पीटर फर्नांडिस याकडून पाहायला मिळते. आता मात्र आवश्यकता आहे ती 5व्या गिअरची फलंदाजी करण्याची, मोठी फटकेबाजी करण्याची पीटर फर्नांडिस कडून. मोठा फटका पीटरच्या बॅट मधून. चेंडू बराच वेळ हवेत क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. झेल घेण्याची संधी निखिल कांबळे हा क्षेत्ररक्षक चेंडूवरती आला होता. सहजरित्या झेल घेण्याचा प्रयत्न निखिलचा मात्र काहीसा खराब प्रयत्न ठरतोय आणि निखिलच्या हातातून एक झेल सुटतोय आणि हा सुटलेला झेल मात्र सांघिक धावफलक पुढे सरसवण्यास मदत करतो. धावफलक जवळपास पोहोचतोय. तो 3 षटकांचा खेळ हा समाप्त झाल्यानंतर 18 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 27 धावांवरती पाहायला मिळतोय. 59 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना 27 धावा धावफलकावरती. म्हणजेच अजूनही 18 चेंडूंचा खेळ बाकी. 18 चेंडूंच्या खेळात 27 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. म्हणजेच येणाऱ्या 18 चेंडूंवरती विजयासाठी किती या शिल्लक राहिलेल्या धावसंख्या कशा प्रकारे बनवतोय फलंदाजी करणारा संघ की मात्र गोलंदाज एक सुंदर गोलंदाजी साध्य करतात या मैदानावरती. 18 चेंडूत 32 धावांच्या आव्हानाचा पाठलाग कशा प्रकारे फलंदाजी करणारा संघ करतोय हे मायक्रोफोन वरती सांगण्यासाठी मी आमंत्रित करतो आमचे साथी समालोचक सन्माननीय महेश डोंगरे सर यांना. आणि मी सचिन सावंत काही काळ तुमची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद सचिन. अठारह गेंदों में 32 रनों की जरूरत. 3 ओवर के बाद 27 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. इस मैच को आपको कांटे की टक्कर देखने को मौका जरूर मिलेगा. दोनों ही टीमों में अच्छे ऑलराउंडर खिलाड़ी है तो निश्चित रूप से दर्शक चाहते हैं. इस बार इसे ड्राइव कर दिया. गेंद चली गई इस बार लॉन्ग ऑफ क्षेत्र में. दिनेश गांवकर फील्डर और पीटर की इनिंग समाप्त. यहां पर दिनेश गांवकर के हाथ में कैच देकर पेवेलियन वापस आते हुए डीजे आते ही दिल की धड़कन तेज हो जाती है. हवा रुक रुक के चलने लगती है. पीटर की जगह लेने के लिए नए बल्लेबाज अमोल कमेंट्री बॉक्स के सामने गौरव सावंत जिनके सुपुत्र मल्हार सावंत इस मैच का आनंद ले रहे हैं. अच्छी गेंद की यहां पर चौथे ओवर की पहली गेंद सीधे डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर दिनेश गांवकर के हाथों कैच आउट हुए पीटर. स्ट्राइक पर सैम, नॉन स्ट्राइक पर अमोल दिखाई देते हुए. कुल मिलाकर 59 रनों की जरूरत.
इस बार आफ्टर शॉट गेंद चली गई मिड ऑफ पर, देखेंगे कैच को लेते हैं या नहीं, लेकिन सेफ शॉट, नो मैंस लैंड में गेंद जाकर गिर गई। सुधीर पालेकर खुश नहीं है फील्डर के ऊपर, क्योंकि सुधीर जानते हैं अगर सैम मैदान पर रहे तो इस मैच का जो निर्णय है वो कुछ भी हो सकता है। इसलिए सुधीर ने जोर से चिल्लाए थे यहां पर थ्रो करो, स्ट्राइक है इन पर, लेकिन 4 फील्डरों के बीच में ये गेंद जाकर गिर गई। एक चांस मिला यहां पर, सेफ शॉट जिसे कहना चाहिए क्रिकेट में, सैम को मिल गया। 2 रन मिल गए इस स्ट्रोक के ऊपर। 2 रन के साथ में स्कोर में बदलाव होता हुआ 29 रन महालक्ष्मी देवबाग टीम का स्कोर। लंबे कद के सैम, और ये देखिए लवली शॉट, सावंतवाड़ी बेलगाम स्टेट हाईवे पर यह गेंद चली गई डीप लॉन्ग ऑन बाउंड्री के ऊपर से 6 रन के लिए। लंबे छक्के की सहायता से सैम ने अपने टीम को स्कोर को पहुंचाया 35 पर। 35 रन। ये देखिए लाजवाब स्ट्रोक, इस बार मिड विकेट के ऊपर से लाजवाब स्ट्रोक 6 रन के लिए। लगातार 2 गेंदों में 2 छक्के लगा चुके हैं सैम, और छक्के की सहायता से अपनी टीम के स्कोर को आगे बढ़ा रहे हैं। 41 14 गेंदों में 18 रनों की जरूरत। लंबे कद के सैम अपनी ऊंचाई का पूरी तरह से फायदा उठा रहे हैं। इस बार बहुत अच्छी गेंद, सीधे खेल दिया पर मिड ऑफ पर। जब तक गेंद को फील्ड करते फील्डर, 1 रन देने का मौका था सैम के पास। 1 रन की सहायता से स्कोर में बदलाव होता हुआ 42 पर पहुंचता हुआ टीम का स्कोर 42 रन 3 विकेट पर। 59 रनों का पीछा करते हुए महालक्ष्मी देवबाग क्रिकेट टीम वीबीआर ग्रुप सावंतवाड़ी टीम के विरुद्ध खेलते हुए अब स्ट्राइक पर अमोल सामना करेंगे अगली गेंद का। सुधीर पालेकर बार बार फील्डिंग लगा रहे हैं। इस बार ऐसे स्वीप कर दिया, गेंद जाती है पर डीप स्क्वायर लेग बाउंड्री पर। बहुत ही अच्छी फील्डिंग और उतना ही अच्छा थ्रो देख सकते हैं आप। ओवर थ्रो जरूर हुआ था लेकिन बैकअप बहुत ही अच्छा, फील्डिंग बहुत ही अच्छी, उतनी ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 2 बल्लेबाजों के बीच में दिखाई देते हुए अमोल और सैम के बीच में ओवर समाप्त हुआ। कुल मिलाकर 4 ओवरों का खेल समाप्त हुआ और 4 ओवरों के समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर लग चुका है 44 रन। अब इक्वेशन ऐसा है, 12 गेंदों का खेल बचा है और जीतने के लिए चाहिए 15 रन। 12 गेंदें और 15 रन जीतने के लिए चाहिए। सबनिसवाड़ा के भूतपूर्व खिलाड़ी प्रमोद खटावकर जिनका आगमन हो चुका है। कमेंट्री बॉक्स के पीछे बाजू में जो स्टेट हाईवे जाता है सावंतवाड़ी बेलगाम हाईवे, कल से उस रोड पर आपको ट्रैफिक कम नजर आ रही है। कारण है ये टूर्नामेंट, वो ट्रैफिक दूसरी ओर से मोड़ ली गई है। अगले 3 दिन वो ट्रैफिक दूसरी ओर से मोड़ ली गई है। धन्यवाद देते हैं ट्रैफिक पुलिसों को। वाया बोर्डी पुल वो ट्रैफिक मोड़ ली गई है, नहीं तो बहुत सारे 2 व्हीलर्स 4 व्हीलर्स इस रोड के ऊपर से हर दिन जाते हैं। छोड़िए, फिर से एक बार मैं मैदान में आपको वापस लाता हूं। 12 गेंदों में चाहिए जीतने के लिए 15 रन। गेंदबाज है बॉलर नेम गोटे कुबल। 5वें ओवर की पहली गेंद,
अगेन ऑफ स्टंप के बहुत ज्यादा बाहर, अंपायर के मन में कोई संदेह नहीं, वाइड करार दिया इस गेंद को। अतिरिक्त रन संख्या के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ 45 पर पहुंचता हुआ। अब जीतने के लिए चाहिए 12 गेंदों में 14 रनों की जरूरत। हल्के से यहां पर फ्लिक कर दिया, गेंद जाती यहां पर स्क्वायर लेग और मिड विकेट के बीच में। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, दो बल्लेबाजों के बीच में दिखाई देती हुई बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी, इंटेलिजेंट बैटिंग जिसे कहते हैं क्रिकेट में, क्योंकि सैम जानते हैं 12 गेंदों में रन चाहिए, केवल थोड़े रन और गेंदों के बीच में जो फासला है वो केवल 2 और 3 का है, तो क्यों ना 2 या 3 रन निकाले। लूज गेंद मिलती है तो इसे बाउंड्री लाइन के बाहर भेज रहे हैं। 2 रन की सहायता से स्कोर आगे बढ़ता हुआ 47 रन। अब केवल चाहिए जीतने के लिए 12 रनों की जरूरत, लेकिन क्रिकेट में आखिरी ओवर के आखिरी गेंद तक कुछ भी हो सकता है। ये देखिए लॉफ्टेड शॉट, गेंद जाती है यहां पर, लंबी बाउंड्री है वहां पर, लगभग 70 मीटर की बाउंड्री। व्हाट अ शॉट। सैम, इस बल्लेबाज ने अब तक 3 छक्के लगाए हैं अपनी इनिंग में, और तीनों ही छक्के काफी लंबे। छक्के की सहायता से टीम का इस मुकाबले को जीतने के लिए 6 रनों की, माफ कीजिए। गेंद बहुत ही अच्छी, टिप्पा खाने के बाद तेज सरल गया, यहां पर तेजी के साथ विकेट कीपर के हाथों में जाकर बैठ गए सुबीर पालिया करके। वापस गेंद दी गेंदबाज के हाथ में, गोटा के। गोटे जा बैठे अपनी बॉलिंग मार्क पर, सबमिस वाड़ा इनकी ओर से। बहुत ही लाजवाब स्ट्रोक, इस बार गेंद 1 बॉल, निश्चित रूप से बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए। और उसकी पायल पर ऐसे बजते हैं कि जैसे छम छम। और ये देखिए एफर्टलेस जिसे कहते हैं क्रिकेट में, फुल टॉस गेंद, और ये छक्का स्क्वायर लेग के ऊपर से गेंद चली गई, मैच को समाप्त किया। सैम ने बनाए अपनी टीम के लिए 13 गेंदों में 38 रन। 13 गेंदों में 38 रन। निश्चित रूप से मैन ऑफ द मैच के दावेदार रहेंगे सैम। सैम, आप यहां पर आइए और अपना मैन ऑफ द मैच का इनाम लेके जाइए। सावंतवाड़ी नगर पालिका के नगर सेवक सम्मान्य श्री आनंद जी नेवगी, जिनके हाथों आपको यह मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जाएगी। टॉस साठी ऐसा है, पुढचे अगला मैच जो होगा माउली कास वर्सेस महालक्ष्मी देवबाग, इन दोनों टीमों के बीच में। सैम, आप यहां पर आइए। मैन ऑफ द मैच घेऊ। जोरदार जरा तालियां बजाए। मैन ऑफ द मैच के दावेदार है सैम। 13 गेंदों में 38 रन बनाए अपनी टीम के लिए। अगला मैच शुरू होने जा रहा है महालक्ष्मी देवबाग। केवल 5 मिनट का ब्रेक रहेगा, क्योंकि अभी अभी ये मैच के लिए माउली टीम के कप्तान विकी पंडित टॉस करने के लिए कमेंट्री बॉक्स के सामने आए। आज का ये अभी जो होने वाला मुकाबला शुरू होने जा रहा है, आज के दूसरे दिन का तीसरा मुकाबला जो कि 2 अच्छी टीमों के बीच खेला जा रहा है। दोनों ही टीमों ने एक एक मुकाबला जीता है। माउली कास टीम ने एलएसएस नेमरे टीम को हराया था पहले मुकाबले में। दूसरा मुकाबला अब जीता है अभी अभी महालक्ष्मी देवबाग टीम ने। सैम की धुआंधार बल्लेबाजी के कारण 13 गेंदों में 38 रन बनाए सैम ने।
और अभी जो तीसरा मुकाबला शुरू होने जा रहा है माहुली कास विरुद्ध महालक्ष्मी देवबाग, इन दोनों टीमों के बीच में हर एक दिन में 6 मुकाबले होंगे। मेरे सहयोगी कमेंटेटर जय भोसले जो कि बांदा से, राजा सामंत कुडाल से, गुरु चिटनीस सावंतवाड़ी से, योगेश परब वेंगुर्ला से, दीपक परब मडुरा से और सचिन सावंत कारिवड़े से मेरा कमेंट्री का साथ देते हुए और स्कोरर का काम संभाल रहे हैं अमोल केसरकर और उनके पार्टनर है तेजस राउल। अंपायर का काम संभाल रहे हैं मैदान पर रमीज सोलकर, तन्मय पाटिल, वैभव सावंत और अजनान सैयद। चारों अंपायर रत्नागिरी से बिलोंग कर रहे हैं। कल से पूरे टूर्नामेंट में और कल से सभी मैचों में और आज के दिन अच्छी अंपायरिंग हो रही है इन सभी अंपायरों से। रविवार तक